हे निसर्गा, माफ कर. निसर्गा, तुझीच आम्ही लेकरं. खरं तर आई वडिलांच्या पोटी जन्मलो, पण खेळलो, बागडलो, हसलो, पडलो आणि वाढलो सुद्धा तुझ्याच कुशीत. ऊन लागताच तू मायेनं जवळ घेतलंस, सावली पांघरलीस, तर कधी पावसांच्या सरींची बरसात करत चिंब न्हावून टाकलंस. कधी विविध ऋतूनुसार फळं खायला दिलीस, तर कधी छान रंगीबिरंगी फुलं, पानं, सप्तरंगी इंद्रधनुष्य, पक्षी, प्राणी असे कित्येक साथी तू आम्हास दिलेस रे. त्या संगे आम्ही जीवनमान उंचावीत गेलो आणि हे जीवनमान उंचावण्याच्या नादात तुझ्या कुशीच्याच पार चिंधड्या उडवल्या रे आम्ही. हो, कारण एकीकडं चिपको सारख्या आंदोलनानं आमच्या पूर्वजांनी झाडांना तारलं, तर दुसरीकडं ज्या झाडांनी मायेनं सावली पांघरली त्याच्या आधारालाच आम्ही कोऱ्हाड लावत आमची बुलेट ट्रेनची वाट शोधायला निघालो. ज्या मातीशी आमची नाळ जुडली तिच्याशीही काही पैशापायी आम्ही बेईमानी करत रासायनिक खतं फवारत गेलो. जल हे जीवन म्हणून ज्याला गोंजारलं, त्याच जलाला आम्ही कवडी मोलासारखं उधळतोय, अगदी कारण नसताना सुद्धा. कधी कधी तर चक्क कारखान्याचं रसायनयुक्त पाणी जलस्रोतात मिश्रित करून पाणी सुद्धा दूषित केलं रे आम्ही. ज्या श्वासांनी जीव फुलतो, बहरतो, त्यातही अमर्याद वाहनांचा वापर करत ती शुद्ध हवा ही वाऱ्यासारखी दूषित करत सुटलो. आणि झालाच कधी निसर्गावर अन्याय, तर फार फार तर आमच्या कृतिशील शून्यतेला पूर येतो आणि कत्तली केलेल्या झाडांची, रक्तबंबाळ झालेल्या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत सुटतोय सुसाट. तेही केवळ आपल्यातील कृतिशीलता मारली गेले म्हणूनच की काय? आपण इमोजींचा सहारा घेत निसर्गाचं दुःख सुद्धा लाईक आणि कमेंटनी नटवतोय. म्हणून मला वाटतं की याच्या पलीकडेही कधीतरी विचार व्हायला हवा आणि कृतीही. मला आजही तो काळ आठवतोय ज्या काळी अंगणात खेळताना पक्ष्यांचा किलबिलाट असायचा. अंगणात जेवताना कित्येक चिमण्या ताटातला घास घेऊन जात होत्या, तर कधी आपली आई ही मायेनं एक घास चिवचा म्हणत घास भरवत होती. पण आता असं पाहायलाच मिळत नाही, कारण हल्ली ना अंगणं उरली आहेत ना ती मुलं जी निसर्गाच्या कुशीत निजतील. कारण जो तो सध्या तंत्राचाच गुलाम झाला आहे इतकंच. मला आजही आठवतंय लहानपणी सगळ्यात अगोदर ओळख झालेल्या पक्ष्याचं नाव चिमणी होतं. हो, तीच चिमणी जिला आपण चिवताई म्हणायचो. पण सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या पिढीला चिमणी सुद्धा फोटोत पाहण्यापुरतीच उरते की काय अशी गत झालीये. जर आपण असंच बेफिकीरपणाने वागत राहिलो तर जशी वेळ डायनासोरवर आली होती तशीच वेळ चिमणी पाखरांवर यायला वेळ लागणार नाही इतकंच. असो, हे निसर्गा, आम्ही कित्येक वेळा तुझी अवहेलना केलीये आणि कित्येकदा तू तुझं महाभयंकर अशा रूपाचं दर्शन देखील आम्हाला दाखवलंस. कधी सुनामीच्या रूपात, कधी भूकंपाच्या रूपात, तर कधी अतिवृष्टीच्या रूपात. हे सारं घडलं ते केवळ मानवानं आणलेल्या निसर्ग चक्रातील अडथळ्यांमुळेच ना. असो, ही शिकली सवरलेली तंत्रज्ञानाच्या अधीन झालेली माणसं जागी होतील आणि तुझी काळजीही घेतील अशीच आशा. कारण नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य विनियोग करणं हे प्रत्येक नागरिकाचंच कर्तव्य आहे, नाही का? चला तर मग आपण लोप पावत असलेली हिरवळ वाढवूया. ओझोन थराला नियंत्रित ठेवण्याकरिता वाहनांचा वापर कमी करूया. झाडे लावूया, झाडे जगवूया.
पाण्याचा वापर जपून करूया, जेणेकरून हा आपला निसर्ग या मानवास माफ करून पुन्हा कुशीत घेऊन मायेनं अंजारेल, गोंजारेल. कारण निसर्ग व्यवस्थित राहिला तरच जग व्यवस्थित राहू शकेल आणि आपणही. निसर्गानं मानवाला जपलं, आता मानवानं निसर्गाला जपायला हवं. चला तर मग आजपासून आपण खूप नाही पण थोडा तरी प्रयत्न नक्कीच करू.